तर नमस्कार मित्रांनो. आज काही युट्यूबला ब्लॉगला कंटेंट वेगळा काय घ्यायचा नाही. काय विषय झाला, पार्थ दादा जो आता कवट्या महाकाळ म्हणून जे कवट्या महाकाळचं बॅकग्राऊंड म्युझिक बॅक साऊंड तुम्हाला जी माहिती आहे ती आता व्हायरल आहे ती, पण त्यांच्या घरातली किंवा त्याची रिअल स्टोरी किंवा त्याची लाईफ स्टोरी म्हणलं, आता आपले फॅन फॉलोअर्स आता दोस्त झालाय आणि ह्याचं पण आपल्याला फॅन फॉलोअर्स जॉईन आहेत, त्याची तुम्हाला जर अशी म्हटलं खरी घटना किंवा ह्या फील्डमध्ये कसा आला, ही बॅकग्राऊंड म्युझिक कुठनं आलं आणि त्याला कसं सुचलं ते आपण विचारायचं आहे. ह्या व्हिडिओतून तुम्हाला बघायला भेटेल. तर पार्थ आता तुमचं नाव सांगा. माझं पूर्ण पार्थ युवराज कांबळे. गाव तुमचं? माझं गाव डोनोडी, तालुका राहणार डोनोडी, तालुका शेववाडी, जिल्हा कोल्हापूर. आपलं शिक्षण काय झालं पार्थ दादा? माझं शिक्षण 12वी पर्यंत झाले. आणि तुम्ही काय करता? आता काय वेल्डिंगच्या क्षेत्रात असतोय. मी पहिलं वडिलांपाशी चहा वगैरे विकत होतो. जे पप्पा आहेत का नाही, चहा वगैरे विकतात. सर्व रोडला बांबड्यामध्ये त्यांचा गाडा आहे, छोटासा गाडा आहे. मग त्यांच्याबरोबर चहा वगैरे विकायचो, प्रत्येक ठिकाणी जायचो. एक कधी असा विषय व्हायचा, 4 ठिकाणी तिकडे जायचो, तिकडे चहा आणि मी तिकडेच, असाच विषय कधी कधी. चहा आणि मी तिकडे. मग पोरं पण म्हणायचे की पार्थ तुझ्या अंगात काय गाणे म्हण गाणे म्हण, तिथंच रमायचो ना. मग पप्पा संध्याकाळचं वाट बघत बसायचं. मग याला उशीर वगैरे व्हायचा आम्हाला, याला उशीर व्हायचा. मग जेवढे पैसे आणायचो खरं कमी, लय काय नाही, काय जागी उधारेच असतात ना. हा, चहाचा धंद्यावर काय जिकडे जिकडे जाईल तिकडे उधाऱ्या जाईल. सगळे बॉम्ब आमच्या मनाय घेत. म्हणजे तुम्ही ही कवट्या मागाचा आवाज ह्या रील स्टार व्हायच्या आधी काय करायचं? तुम्ही रील स्टार व्हायच्या आधी आम्ही असं काहीतरी काम किंवा ह्याच्यातून मी स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर्स त्याच्यामध्ये काम केलंय. महेश बंडगर ते सध्या सोनावड्याचे आहेत, त्यांच्याबरोबर काम केलंय. टाटा मिठाचं प्रत्येक जागी कोडोलीमध्ये किंवा मीठ. हा मीठ. तर बघा मित्रांनो, मीठ वगैरे की रील स्टार व्हायच्या आधी तुम्ही असं कोणीही रील स्टार किंवा कोण पण फेमस होत नाही. जो गरीब ज्याच्या अंगात कला असते तोच फेमस होतो. ही नियम आणि नियमच आहे. तर तुम्ही मीठ विकायचं म्हणजे हा टाटा मीठ विकायचो. टाटा मीठ कधी कधी त्यांचा एकदा शिवशिव रूट असायचा ना. रूट थांबला की घरात बसायचं. मग त्यांना म्हटलं दुसरीकडे कुठं काय काय माहिती का. मग त्यांनी दुसरीकडे नोकरीला लावलं. पैसे किती भेटायचे तुम्ही मीठ विकायचं त्यावेळी? मीठ विकायचं त्याचं पहिलं 500 रुपये, सॉरी 500 रुपये नव्हतं, 50 रुपये. 50 रुपये नंतर 100 रुपये, आता 200ची हजेरी आहे मला दिवसाला. हा, दिवसाला 200ची हजेरी. मित्रांनो बघा, तुम्हाला रील स्टार झालाय, रील स्टार हाय, किंवा ऍडव्हर्टाईज करायला लागला, एवढं पैसे मिळवायला लागला. मला पण म्हणतात मी ऍडव्हर्टाईज करतो, पण आता तुम्हाला वाटते, पण याची खरी कहाणी प्रत्येकाची काहीतरी असते वेगळी, ती कोणाला माहित नसते. पण ज्यावेळी एखादा व्यक्ती सेलिब्रिटी होतो त्यावेळी त्याला टीका केल्या जाते, ह्यो लागला ऍड कराय किंवा आता लागला पैसे छापाय. आता तुम्हाला ह्यातनं पैसे भेटतात, आपण प्रमोशन करतो, आपण टीमवर्क आपण पण करतो. ह्यात फरक आहे, त्या कष्टात फरक आहे, पण ती तुमची कला होती म्हणून तुम्ही इथवर आला. असा आता तुम्ही मीठ विकायचा, त्यानंतर तुम्ही काहीतरी वेल्डिंगला पण जात होता. म्हणजे मीठ त्यांनीच लावलं ना. त्यांचा एक भाव आहे मुकेश बंडगर म्हणून, त्यांच्या इथं कामाला. मग तिथं उमेश यादव शेळाळकर त्यांच्यापाशी गेलो. मग त्यांनी मला सांभाळून घेतलं. मग ते आता दोघांकडे सध्या कामाला इथवर आहे वेल्डिंग. हा, मग ते वेल्डिंग करत करत नंतर मी रोशन दादा, माझा एक मित्र आहे, भाऊ मानतो त्याला मी. बैला माझा जाडा वगैरे होतो मी जास्त. मग नंतर ते असं काय काय लढतड वगैरे झाली. मग ते राहून दे, शिव्या देऊ नका, ती होईल. विषय कसा माहिती का, तुम्ही ह्यो आवाज काढायचं कसं, म्हणजे काय तो विषय झाला की तुम्ही ती आवाज व्हायला झाला, काय सीन काय होता त्यावेळी? सीन म्हणाय गेलो तर ते घरामध्ये माझी बहीण आहे का नाही, ती व्हिडिओ करते. आता माझा व्हिडिओ करते. मग छोट्याशा व्हिडिओतून पहिले गाणं टाकलं होतं मी, दुःखळवायला डोंगरा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, हे पहिलं गाणं टाकलं. मग गाणं टाकल्यानंतर हळूहळू कंटेंट वेगळे वगैरे ठेव. शो आवाज काढायचं कसं सुचलं तुम्हाला? आवाज काढायचं त्या ह्याच्यात, म्हणजे वेल्डिंगच्या कामा असायचं का नाही, तेव्हा तिथं कधी कधी टिंगलबाजी वगैरे होते ना. असं मजाक मस्तीमध्ये करायचो आम्ही. तर मित्रांनो, कला ही दडली जात नाही, ह्यातनं सिद्ध झालं की असं चष्टवारी आवाज काढायचो, त्यातनं तुम्ही झालं. म्हणजे त्या दिवशी तुम्ही कामावर असताना कधी कधी कंटेंट म्हणजे आवाज तो काढला मी. आवाज काढला, मग ते एक कार्यकर्ता म्हणला होता मला की त्याची तू रील काढ. मग ते घरामध्ये दिदीला सांगून मी एक छोटासा प्रयोग केला रीलचा. ते तुम्हाला कसं म्हणायचं सुचलं की धडाकेबाज पिक्चर मध्ये जेव्हा येतो तेव्हा असं मजकूर कुणी सांगितलं तुम्हाला? चित्रपट बघितला ना मी, धडाकेबाज चित्रपट आहे ना, महेश कोठारे सरांनी काढलेला.
तो एक चित्रपट बघितला. मग तसं चित्रपटामध्ये कसं कवट्या माकड येतो तेव्हा त्याचा मागला बॅकग्राऊंड साऊंड असतो, तसं मी पाठ करून त्याची रिहर्सल करून मी ते इन्स्टावर सादर केलं पहिला शो. मग नंतर हळूहळू जास्तीत रील तुमच्या पेजवरून सोडली का? ती रील माझ्या पेजवरून सोडली. पार्थ की 56 असा अकाउंट आहे, त्या अकाउंट वरून माझी रील ती सोडली. रील तुमच्या अकाउंट वरून व्हायरल झाली का तुम्हाला दुसऱ्यांनी ट्रोल किंवा तुमची ऍक्टिंग केल्यानंतर व्हायरल झाली रील? नाही, माझ्या अकाउंटवरून थोडी थोडी रील गेली. जसं मी मीठ द्यायला मलकापुरात गेलो, टाटा मीठ आता तुम्हाला सांगितलं, मीठ द्यायला मलकापुरात गेलो तर तिथे एक कार्यकर्ता गाठ पडलेला. तो म्हणला तुझी रील करतो जास्तीत जास्त आहे. मग त्याच्यामुळं आणि काय काय प्रसिद्धी वाढल्या. मग ते जे व्हिडिओ करणार होतं त्याचं नाव काय तुम्ही घेऊ शकता काय? म्हणजे त्याच्या ज्या करिअरची सुरुवात ती त्या दिवशी ज्याने कोणी व्हिडिओ केलं तीच सुरुवात तुमची, हो. बरोबर? त्याचं नाव नाही माहित तुम्हाला? त्याचं नाव काय माहित नाही. मग बघा म्हणजे कोणी आलं, कोणी सपोर्ट केला किंवा ती टायमिंग बघा, ते मित्र भेटणं, व्हिडिओ टाकणं, कसाही विषय म्हणजे कलाकार म्हणतोय ना, कला ही लपली जात नाही, कधी ना कधी तर वर येतेच, बरोबर आहे? आता सध्या या कलेचा काही माणसं फायदा घेतात. दुसऱ्या जागी आड केली होती कपडे दुकानाची वगैरे ती, तिथनं 800 रुपये घेऊन आलो तुम्ही. कसं असतंय पारदादा, ही कला आहे. कलाच्या टायमिंगला आपण पैशातले बघायचं नाही, पण कसं आहे भाव आपल्याला बोळ आहे, त्यामुळे याचा गैरफायदा आता आम्ही तुमच्या सांगताय, त्यामुळे का तुमचा कोण गैरफायदा घेऊ शकत नाही. तुम्हाला मार्गदर्शन करणार, तुम्ही ट्रेंडिंग तुम्हाला मार्गदर्शन करणार. बरोबर. पण तुम्ही जेव्हा आवाज काढला का नाही कवट्या महाकाळचा, त्यानंतरची काय तुम्हाला फरक काय जाणवतो? फरक आता फील झाल्यासारखं वाटतं, निवांत पैकी असं. म्हणजे तुम्हाला आता ओळखायला लागली, तुमच्या भागात सगळी ओळखायला लागले. आता घरातली परिस्थिती म्हणायला गेलो तर आता घरातली मला नाव वगैरे ठेवत होते, कुठं काम धंदा बघ असं तसं. जशी रील सोडली तशी पाहुण्या पायातली मला फोन करायला लागलेत की पार्थ तुमचा असं करतो तसं करतो. अक्षरशः घरातल्यांच्या डोळ्यावरनं पाणी येत होतं, ते मी बघितले स्वतः. एका ह्याच्यामध्ये बँकेमध्ये मला काही माणसं नाव वगैरे ठेवायची, ती आज चावाल्याचं पोरगा आहे असं तसं. रील टाकल्यापासून ते आता सत्कार घ्यायला लागले. तिथं सत्कार, जिथं नाव ठेवायचे तिथं सत्कार, जिथं नाव तिथं सत्कार झालाय आता. मग तो कसा विषय की हीच असते माणसासनी, की आता मी तुमची मुलाखत का घेतली माहितीये का, की आता आपण कंटिन्यू प्रमोशन करायला लागलो. काही जण म्हणणार ही आता रील स्टार याव तेव्हा प्रमोशन, पण ही रियालिटी आपल्या घरची मागली रियालिटी, किंवा आपण कसं घडलो ही कोणाला माहित नसते. म्हणून म्हणतो माझ्या थ्रू जेवढ्या पब्लिकला, आता माझं पब्लिक आहे त्यासनी माहित असते बऱ्यापैकी की तू कंटेंट म्हणजे पब्लिकला माहित असते. तुमचं आता फॉलोअर्स मला असणार, मला त्यासनी ज्यांना माहित होऊ नाही हो, पण ठराविक जणांचं तर माहित होईल की तुम्ही कसा आला इथवर, ठराविक जणांचं तर माहित होईल. मी गरीब परिस्थितीतून आलेला मेंबर आहे, पटत नसेल तर आमच्या घरला या, आमच्या घरावर कौला ही बघा, लय हो माणूस लय मजेशीर आहे. म्हणजे यांचं असं बोलणं असं आहे की कॉमेडीच, सिरियस असलं तरी कॉमेडी बोलणं आहे. तर भाऊ बघा, तर मला मी रिअलिटी सांगतो, भाव आपला लय भोळा लय साधा आहे. भावाला मार्केटमध्ये आणायचं आणि मार्केटमध्ये ठेवायचं काम मी आणि सौरभनं घेतले, आणि भावा आम्हाला कधी इसरायचं नाही. एवढं जन्मापासून मी रडलेलं सुद्धा नाही, हे सांगतो का, माझ्या पोटाला 3 टाक सुद्धा आहेत. कशावर? चित्राच्या झाडावर काय लहानपणी मी चित्राच्या झाडावर चढलो होतो, तेव्हा झाडावरून ओढली खाली घसरलो, शर्ट वर बांधायला खाली सगळं रक्त बंबाळून घरला गेलं. ही सगळी भाव लय कॉमेडी आहेत, जेवढ्या आमच्या सोबत असतो की नाही, लय मजा असते, लय मस्ती. सिरियस म्हणजे एखादा माणूस सिरियस असला तर ह्याच्यापाशी असला नाही तेव्हा हसणारच, दुसरं काय करणार नाही. तर भावाचं प्रमोशन टाईट चालू आहे. भावाला आपण आता आमच्या भागात प्रमोशनला बोलवतोय, पण आपलं सगळं प्रामाणिक असते, तुम्हाला सगळं सांगून असते. तुमचा स्वभावच बघितला की दादा, सौरभ दादाचा तुमचा. तर या भावाची मुलाखत घ्यायची कारण एवढंच होतं की कसं आहे, एक लेवल येते की स्टेबल झाला की माणसं टीका करायला चालू करते ती, पण ह्याच्या मागची परिस्थिती आणि ह्याच्या मागचा इतिहास कोणाला माहित नसतो. म्हणून पार्थदादाची मी बाहेर घेतली आणि युट्यूबला टाकणार आहे आपण. तर भावा, तर असंच पुढं माझ्याकडून आता भावायचं माझा जन्मतारीख 5/12/2006. 2006. म्हणजे तू बारकायस, तुला आता आज बसून मी पार्थदादा म्हणणार नाही, पार्थ म्हणणार, तू मला दादा म्हणायचं. दादा म्हणायचं का, तर मी तुझ्यापेक्षा 6 वर्षांना मोठा आहे, ठेवते दादा. तर असा विषय आहे. आम्ही आता तिरकुट, आम्ही दोघं होतो, सौर्या मी, आता हे आलाय पार्थ, आम्ही आता तिरकुट झालोय. मार्केट जोपर्यंत आहे तोवर आम्ही तिघ असणार मार्केटमध्ये. कवट्या माकडामुळे आज वर आहे, त्यामुळे एकामेकाला आम्ही विसरणार नाही. ह्या पारदादा छोटाशी मुलाखत घ्यायची कारण तीच होतं की पारदादाची खरी परिस्थिती सगळ्यांनी माहित व्हावी, अशी म्हणून एक छोटासा प्रयत्न केला. तर पारदादाच्या आपण घराकडे गेलो, पण घराल्यांची पण प्रतिक्रिया घेऊ. तर ह्या जाता जाता एकदा कवट्या मागाचा आवाज काढून नका, ज्या कलेमुळे पारदादा मोठा झाला की नाही, एकदा होऊन जाऊ दे. कसं आहे, जेव्हा त्या धारागेबा चित्रपटामध्ये त्या कवट्या माकडची एंट्री जेव्हा शिवापूरमध्ये होते, तेव्हा त्याचा मागला बॅकसाउंड आहे, तो कसा आहे,
धन्यवाद. तर पारदादाच्या आयडीला पण सपोर्ट करा. भावाला काय आता मी विसरत नाही, मी आम्ही मार्केटला तोवर पाहतो, तर मला विसरायचं नाही. आम्हाला आपण टीम बनवून प्रोजेक्ट करू. आता भावाला आमच्या वेब सिरीज मध्ये पण घेतोय, शॉर्ट फिल्म मध्ये पण घेतोय. भावा लवकरच दिसणार तुम्हाला पडद्यावर आणि सिरीज मध्ये. धन्यवाद.